नमस्कार, मी देवी आणि स्वागत आहे तुमचं स्वाद महादेव का या कुकिंग चॅनलवर. इथे मी 4-5 काकड्या घेतलेल्या आहेत. त्या आपल्याला सर्वात अगोदर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहे. सर्व काकड्या स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्या आपल्याला एका कोरड्या फडक्याने सर्व काकड्या स्वच्छ पुसून घ्यायच्या आहे. सर्व काकड्या स्वच्छ पुसून झाल्यानंतर आपल्याला ते गॅसवर ठेवून त्या व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहे. पण त्या अगोदर आपल्याला काकडीला चारी बाजूने तेल लावून घ्यायचं आहे ब्रशने. त्यामुळे काकडी व्यवस्थित भाजलेही जाते आणि काकडीचे सालही चांगल्या प्रकारे निघतात. 3 ते 4 मिनिटभर चांगली काकडी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. त्यामुळे ते आतपर्यंत व्यवस्थित भाजल्या जाते. सर्व काकड्या भाजून झाल्यानंतर इथे मी 4-5 मीडियम तिखट मिरच्या घेतलेल्या आहे. तुम्ही तिखट मिरचीचाही इथे वापर करू शकता. त्या सर्व मिरच्यांना तेल लावून त्याही 1 ते 1.5 मिनिटभर व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहे. सर्व मिरच्या भाजून होईपर्यंत आपली काकडी ही थंड झाली होती. ती मी सुरीच्या सहाय्याने तिचे आपल्याला सर्व साल काढून घ्यायचे आहे. अशा प्रकारे तुम्ही सुरीने काकडीचे साल काढून घेऊ शकता. सर्व काकडीचे साल काढून झाल्यानंतर इथे मी मिरचीचेही साल काढून घेते. सर्व मिरच्यांचे साल काढून झाल्यानंतर आपल्याला इथे सुरीच्या सहाय्याने मिरची आणि काकडी व्यवस्थित कट करून घ्यायची आहे. आपण इथे हँड कटरमध्ये सर्व मिरच्या आणि काकडी चॉप करून घेणार आहोत. तुम्ही इथे मिक्सरच्या भांड्याचाही वापर करू शकता, पण मी इथे हँड कटरचा वापर करणार आहे. अशा प्रकारे आपण सर्व काकडी आणि मिरची चांगल्या प्रकारे चॉप करून घ्यायची आहे. या पद्धतीमध्ये आता मी इथे गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये 1 चमचा तेल टाकलेलं आहे. त्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे आणि त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकून चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. त्यामध्ये मी 1 कांदा बारीक चिरून तोही परतून घ्यायचा आहे. कांदा थोडा परतत आल्यानंतर त्यामध्ये 1 चमचाभर मीठ टाकायचं आहे, म्हणजे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. कांदा गुलाबीसर परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी 1 टमाटर बारीक चिरून त्यामध्ये टाकलेला आहे. टमाटर परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी 1 चमचा काश्मीरी मिर्च, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा धना पावडर ही टाकलेली आहे. आता आपण जे काकडी आणि मिरची चॉप करून घेतली होती ते त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे. आता आपल्याला तेल सुटेपर्यंत हे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. आता आपलं व्यवस्थित फ्राय झालेलं आहे. तेलही छान प्रकारे सुटलेलं आहे. त्यामध्ये आता मी भरपूर अशी कोथिंबीर टाकून तेही 1 मिनिटभर चांगलं परतून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपलं काकडीचं भरीत तयार झालेलं आहे. तुम्ही कधी या पद्धतीने काकडीचं भरीत केलेलं आहे का? मला कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. तुम्ही आता हे भरीत भातासोबत, भाकरीसोबत किंवा पराठ्यासोबत, पोळीसोबत सर्व करू शकता किंवा डाळ भातासोबतही ते खूप छान लागतं. आणि मुलांच्या डब्यामध्येही हेल्दी अशी एक रेसिपी आहे. तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. बाय बाय.